ओव्हर द विकेट. पहिला चेंडू स्विच हिट करण्याचा प्रयत्न व्यवस्थित बॅट वरती येत नाहीये आणि येतोय हा डॉट बॉल. पहिला चेंडू आलाय डॉट बॉल. राजू एक चांगला गोलंदाज आहे, तेवढाच चांगला फलंदाज देखील आहे. जेन्युइन ऑलराऊंडर आहे. कोटकर बॉईज आणि गौसिया स्पोर्ट्स या दोन संघांमध्ये हा सामना सुरू आहे. गुंड्या स्पोर्ट्स संघ देखील वाट पाहतोय की कोणता संघ येईल त्यांच्या समोर अंतिम सामना खेळण्यासाठी. डायरेक्ट हिट होत नाहीये अथवा फलंदाज देखील बाद झाला असता. लेग बाईटच्या स्वरूपात मिळते एक धाव आणि या एका धावेने श्री गणेश होतीये. धावसंख्या आहे 1. दिनेश आणि सौरभ ही जोडी आहे. चांगली सुरुवात केली आहे राजूने आतापर्यंत या षटकामध्ये. 2 चेंडू अचूक लाईन आणि अचूक टप्प्यावरती हाताळलेत. मानाची स्पर्धा आहे, सन्मानाची लोकप्रिय ही क्रिकेट स्पर्धा सुरू आहे. पुन्हा एकदा मिसटायमिंग आहे. झेलची शक्यता असेल. 2-2 क्षेत्ररक्षक आले होते. झेल कोण पकडेल हा प्रश्नचिन्ह निर्माण झाला होता आणि चेंडू पट्ट नो मॅन्स लँड झोन मध्ये मिळतील या चेंडूवरती. तोपर्यंत 3 धावा. धावसंख्या 3 ने पुढे जाईल 4. शरद आहेत शॉट फाईन लेगला आणि एस्टनच्या पाठीमागे अनिकेत आहेत. संगनायक मास्टर माइंड संगनायक अनिकेत. क्या बात आहे. बॅकफुटला जाऊन स्क्वेअर कटचा लाजवाब देखना नजाकत भरा फटका. पॉइंट सीमारेषेच्या बाहेर. SCL चौकार. धावसंख्या आहे 8. क्वालिफायर 2 सुरू आहे. दोन्ही संघांनी खूप चांगला खेळ केलाय आतापर्यंत या सह्याद्री क्रिकेट लीग मध्ये. क्या बात आहे. बॅकफुटला जाऊन टॅप करता चेंडूला आणि शॉर्ट कव्हरला क्षेत्ररक्षक आहेत. मिळते एकच धाव. धावसंख्या 9. 9 धावा धावफलकावरती आहेत. यावेळेस फटका चांगला आहे परंतु क्या बात आहे. प्रेम कस्तुरे अप्रतिम क्षेत्ररक्षण, आउटस्टँडिंग क्षेत्ररक्षण. मिडॉनला मिळते फक्त एकच धाव या चेंडूवरती आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे बिनबाद 10. गोलंदाज आहेत प्रेम कस्तुरे येतात आणि पहिला चेंडू अचूक लाईन अचूक टप्प्यावरती आलाय हा डॉट बॉल. धावसंख्या आहे 10. षटक क्रमांक सुरू आहे. हे दुसरं 4 षटकांचा सामना आपण पाहतोय. पुन्हा एकदा चांगला स्ट्रोक खेळले. डीप मध्ये फिल्डर आहेत. काऊ कॉर्नर सीमारेषेवरती मिळते फक्त एकच धाव आणि धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 11 धावा धावफलकावरती आहेत. चांगली फलंदाजी करावी लागेल कारण की संध्याकाळचं हे सत्र आहे. कोटकर बॉईज हा संघ देखील एक चांगला संघ आहे. या संघाची बॅटिंग लाईनअप खूप स्ट्रॉंग आहे. त्या अनुषंगाने बॅटिंग करावी लागेल गौसिया स्पोर्ट्स या टीमला. डेट चेंडू घोषित करतात पंच. अराउंड विकेट.
क्या बात आहे, अप्रतिम गोलंदाजी. पाहतच राहिले फलंदाज सौरभ चेंडूकडे, कारण की अतिरिक्त बाउन्स घेतलं चेंडूने गुडलँड स्पोर्टवरून आणि सरळ जाऊन अनिकेतच्या हातामध्ये हा चेंडू विसावलाय. येथे हा डॉट बॉल. धावसंख्या 11 या धावसंख्येवरती. प्रेम कस्तुरे अष्टपैलू खेळाडू आहे, जेन्युइन ऑलराऊंडर. यावेळी फटका चांगला आहे. स्टँड अँड डिलिव्हर, स्टँड अँड डिस्पॅच, लॉंग ऑन, सीमारेषेच्या बाहेर. SCL षटकार. धावसंख्या आहे. राऊंड विकेट. हाफ ट्रॅकर बॅकफुटला आले. अपिश पाठवला डीप एक्स्ट्रा कव्हर, बाउंड्री लाईनच्या बाहेर. 1 बाउन्स ओव्हर द लाईन, चौकार. प्रथम बॅटिंग करणाऱ्या गौसिया स्पोर्ट्स या टीमची. एकवीस 21. मिस टायमिंग आहे. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहेत आणि सुरेख झेल पकडलाय. फलंदाज झालाय, बाद लागतोय. हा पहिला धक्का. दिनेश बॅक टू द पवेलियन. त्यामुळेच स्ट्रॅटेजी थोडीशी चेंज केली आणि ते आता मात्र तिसऱ्या क्रमांकावरती येत आहेत. पहिल्या 5 सामन्यामध्ये आपण त्याला सलामीला पाहिलं, परंतु यादीच्या सामन्यामध्ये देखील तिसऱ्या क्रमांकावरती आला होता आणि याही सामन्यामध्ये तिसऱ्या क्रमांकावरती आलाय. नितेश स्ट्रायकिंगला आहे. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न आणि क्या बात आहे, अचूक लाईन वरती गोलंदाजी होते. कॅप्टन वर्सेस कॅप्टन हे बॅटल आहे. अनिकेत देखील संघनायक आहेत. कोटकर बॉईज या टीमचे आणि गौसिया स्पोर्ट्स या संघाचे संघनायक आहेत, ते म्हणजेच नितेश. हे बॅटल आपण पाहू शकाल, कॅप्टन वर्सेस कॅप्टन. क्या बात आहे, अप्रतिम स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळतोय. सीमारेषेच्या बाहेर. 1 बाउन्स ओव्हर द लाईन. SCL चौकार. ट्वेंटी 25 षटक क्रमांक हे तिसरं सुरू आहे.
आणि धावसंख्या 25. आणि पॅड वरती हा चेंडू ब्रश होतोय. मिळते एक धाव लेग बाईच्या स्वरूपामध्ये. धावसंख्या 26. आतापर्यंत चांगली गोलंदाजी राहिली आहे कोटकर बॉईज या संघाच्या माध्यमातून, कारण की गौसिया स्पोर्ट्स हा संघ एक बलाढ्य संघ आहे. या संघाची बॅटिंग लाईनअप खूप स्ट्रॉंग आहे आणि आतापर्यंत चांगली गोलंदाजी शांत ठेवण्याचं काम केलंय नक्कीच कोटकर बॉईज या संघाने. 2 चेंडू अजूनही शिल्लक या षटकातील. क्या बात आहे, चांगला स्ट्रोक आहे परंतु डीप मध्ये क्षेत्ररक्षक येत आहेत आणि चांगले क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळते डीप मध्ये कव्हर पॉइंटला. 2 धाव पूर्ण आणि तिसरी धाव पूर्ण होईल का? तिसरी धाव देखील पूर्ण झाली. गुड रनिंग बिटवीन द विकेट. मिळतील चेंडूवरती एकूण 3 धावा आणि धावसंख्या आहे 29-29. षटकातील अजून एक चेंडू शिल्लक आहे. क्रिकेटचा हा दैदिप्यमान सोहळा सुरू आहे. सह्याद्री क्रिकेट असोसिएशन आयोजित सह्याद्री क्रिकेट लीग सीझन 6 पर्व 6 आहे आणि अंतिम टप्प्यामध्ये ही स्पर्धा यशस्वी करून दाखवली आहे सह्याद्री क्रिकेट असोसिएशनने. बॅटची कडा आणि ही गोल्डन विकेट मिळवली आहे कॅप्टनने. कॅप्टनला बाद केलाय. फलंदाज झालाय बाद नितेश. बॅक टू द पवेलियन. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 2 बाद 29. नवीन गोलंदाज आहे करण येतोय या अंतिम षटकामध्ये. पुन्हा एकदा मिस्टामिंग आहे. कॉट अँड बॉलची संधी आणि सॉफ्ट डिसमिसल. कॉट अँड बॉल. फलंदाज झालाय बाद. सलामीचा फलंदाज सौरभ. बॅक टू द पवेलियन. शिल्लक आहेत कोटकर बॉईज संघ. 5 चेंडू त्यामध्ये तुम्हाला टाकायचे आहेत. 5:16 नक्कीच सामना सुरू झाला होता आणि आतापर्यंत 5:30 होत आहेत. त्यामुळे ही इनिंग 5:32 समाप्त होणं अपेक्षित आहे. ऑन साइडला फटका चांगला डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत राजू. थोडीशे फंबल झाले आणि मिळतील या चेंडूवरती एकूण 2 धावा. 2 धावा कंप्लीट. गुड रनिंग बिटवीन द विकेट. अप्रतिम फेकी ऑन द स्टंप फेकी राजूच्या माध्यमातून. धावसंख्या 2 ने पुढे जाईल आपण पाहू शकाल. 31 धावा. कलंदर कुरेशी आहेत. खऱ्या अर्थाने 2 दिवस त्यांच्या माध्यमातून सर्वांना जेवणाची व्यवस्था होती. अन्नदाते एक दानशूर व्यक्तिमत्व आहेत आणि गौसिया स्पोर्ट्स या टीमचे संघ मालक देखील आहेत. कलंदर कुरेशी ऑन स्ट्राइक. मिस टायमिंग आहे. जेलची शक्यता असेल. 2 क्षेत्ररक्षक आलेत आणि प्रेम कस्तुरे काय केलंय. झेल सोपा होता जो शॉर्ट स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक होता आणि धावबादची संधी आहे. फलंदाज होईल बाद. कलंदर कुरेशी
बॅक टू द पवेलियन. बॅट्समन येतोय 6व्या क्रमांकावरती ज्ञानेश्वर. स्ट्राईक इनला फलंदाज तुषार आहे. धावसंख्या 33. 3 चेंडू अजूनही शिल्लक आहेत या अंतिम षटकामधील. विनंती असेल सामना स्पीडअप करायचा आहे. क्या बात आहे. इम्प्रोवायझिंग स्ट्रोक आपण पाहतोय. शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ. फाईन लेग सीमारेषेच्या बाहेर. SCL चौकार. धावसंख्या आहे 37. शेवटच्या षटकातील शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. स्ट्राईक इनला फलंदाज तुषार आहे. क्लीन बोल्ट. यष्ट उद्ध्वस्त दांडी गुल यू मिस. आय विल डेफिनेटली. फलंदाज झाले बाद. बिग विकेट डाऊन. तुषार बॅक टू द पवेलियन. थँक्यू सो मच. अशरफ येतोय. अंतिम चेंडू शिल्लक आहे. 37. अशरफ स्ट्राईक इनला आहेत. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. धावबाची संधी आहे. विकेट डोक्यामध्ये आणि फलंदाज झाला बाद. शेवटच्या बॉलवरती धावबाच्या स्वरूपात अशरफला माघारी परतावं लागेल. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 37 आणि 38 धावांचं टार्गेट सेट केलंय कोटकर बॉईज या संघासमोर गौसिया स्पोर्ट्स या संघाने.
त्यामुळे विनंती असेल फलंदाज पाठवायचे आहेत. कोटकर बॉईज या संघाला विनंती असेल 24 चेंडू आणि 38 धावा बनवायच्या आहेत. नितेश आहेत गोलंदाज आणि स्ट्रायकिंगला फलंदाज राजू आहे. 5:38 सेकंड इनिंगला सुरुवात होते. गोलंदाज नितेश ऑन साइडला चांगला स्ट्रोक आहे. डीप मध्ये फिल्डर आहे. स्क्वेअर लेगला एक धाव झाली पूर्ण. फार वेगाने आले होते दिनेश. थोडस खराब क्षेत्ररक्षण आणि मिळतील चेंडूवरती एकूण 3 धावा. गुड रनिंग बिटवीन द विकेट. या 3 धावांनी नक्कीच श्रीगणेश होते. 38 धाव बनवायचे आहेत. 9.50च्या सरासरीने प्रति षटकामागे धावा बनवावे लागतील कोटकर बॉईज या संघाला. यावेळी ड्राईव्ह केलाय स्ट्रेट टू द बॅक टू द बॉलर खेळले होते. स्ट्रेट ड्राईव्ह होती आणि फॉलो थ्रू मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण नितेश यांचं. आणि इथे हा डॉट बॉल. अशीच गोलंदाजी करावी लागेल. तेवढेच चांगलं क्षेत्ररक्षण देखील करावं लागेल. विकेट टेकिंग गोलंदाजी गोसिया स्पोर्ट्स या टीमला करावी लागेल. क्या बात आहे. चांगला चेंडू आहे. सलग चालाय. हा दुसरा डॉट बॉल. धावसंख्या आहे 3. संघनायक आहे कॅप्टन वर्सेस कॅप्टन. याआधी आपण पाहिलं पहिल्या इनिंग मध्ये नितेशला बाद केलं होतं अनिकेतने. तो बदला घेण्याचा नक्कीच संधी आहे. यावेळी शॉर्ट आर्म पुल केलाय. पाठवलाय स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर. लॉंग लॉंग बिग वे माइटी इट ह्यूज मॅक्सिमम षटकार. आपण पाहतोय हे चित्र आणि आज देखील हे चित्र आपण पाहतोय. कधी चेंडू बाउन्स होतोय, कधी चेंडू खाली राहतोय टप्पा पडल्यानंतर. डान्सिंग डाऊन द विकेट. लॉंग ऑफ सीमारेषेच्या बाहेर षटकार येतोय अनिकेतच्या बॅट मधून आणि चोख प्रत्युत्तर दिलंय गौसिया स्पोर्ट्स या टीमला. कोटकर बॉईज या संघाने पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 14. 18 चेंडू शिल्लक आहे. 24 धावांची अजूनही गरज आहे सामना जिंकण्यासाठी. कोटकर बॉईज संघ विजयाच्या दिशेने वाटचाल केली आहे. धावसंख्या आहे 15 आणि अजूनही 23 धावा बनवायच्या आहेत. 23 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. 18 चेंडू शिल्लक आहेत. गोलंदाज आहे या दुसऱ्या षटकामध्ये तुषार. पुन्हा एकदा ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. पॅड वरती हा चेंडू ब्रश होतोय. मिळते एकच धाव या चेंडूवरती लेग बाईटच्या स्वरूपामध्ये आणि धावसंख्या 16. जिंकण्यासाठी अजूनही 22 धावांची गरज आहे. समीकरण सोपं झाले कारण की अनिकेतने 2 षटकार लगावलेत. कॅप्टन लीडिंग फ्रॉम फ्रंट. संघनायक सर सेनापती कप्तान चला सिनातान. स्लाइस केलंय. लेटकटचा फटका आहे आणि क्या बात आहे. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. शॉर्ट थर्डमॅनला मिळते एकच धाव या चेंडूवरती आणि धावसंख्या
17. धावसंख्या आहे 17 आणि 21 धावा अजूनही बनवायच्या आहेत. 16 चेंडू शिल्लक आहेत. खूप चांगली पार्टनरशिप बनवली 17 धावांची राजू आणि फलंदाज अनिकेतने. दोन प्रमुख फलंदाज आहेत, दोन्ही ऑलराऊंडर आहेत. ही महत्वाची गोष्ट कोटकर बॉईज या संघासाठी. अजून एक चांगला स्ट्रोक आपण पाहतोय. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहेत, ते फक्त बनतील प्रेक्षक. फील्डर के मस्तक पर दस्तक देती हुई 6 रन. आहे फुलटॉस चेंडू आहे. ड्राईव्ह केलंय गॅप मधून. स्किलिंग शॉट टेकिंग गॅप. चेंडू जातोय डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने. चांगलं क्षेत्ररक्षण आणि मिळतील या चेंडूवरती एकूण 3 धावा. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या 3 ने पुढे जाईल 26. 12 धावांची अजूनही गरज आहे. 14 चेंडू शिल्लक आहेत. या सामन्यावरती मजबूत पकड निर्माण केली आहे. या सामन्यावरती वर्चस्व निर्माण केलंय कोटकर बॉईज या संघाने आणि विजयाच्या दिशेने यशस्वी वाटचाल केली आहे. पुन्हा एकदा फटका फसलाय. क्षेत्ररक्षक आहेत आणि अप्रतिमा झेल पकडलाय लॉंग ऑफ सीमा रेषेवरती. फलंदाज झालाय बाद संघनायक अनिकेत. बॅक टू द पविलियन. तो प्राधान्य देत असतो. यावेळी लाईन पाहावी लागेल. दडपण आहे, दबाव आहे आणि या दबावामध्ये दिशेपासून भरकटलाय. येथे व्हाईट बॉल. धावसंख्या 27. 13 चेंडू शिल्लक. जिंकण्यासाठी 11 धावांची गरज आहे. कोटकर बॉईज या टीमचे समर्थक, त्यांचे पाठीराखे आमच्या कॉम्बॉक्स मध्ये आहेत आणि ते देखील भरपूर आनंदित आहेत, कारण की त्यांच्या संघाने या सामन्यावरती मजबूत पकड निर्माण केली आहे. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 27. 12 चेंडू शिल्लक आहेत. जिंकण्यासाठी अजूनही 11 धावांची गरज आहे. बारा चेंडू आणि 11 धावांची गरज आहे. संकेत येतोय. संकेत या 3ऱ्या षटकामध्ये येतोय. फुलटॉस चेंडू आहे. ड्राईव्ह केले. क्षेत्ररक्षक आहेत. शॉट मिड विकेटला बीट केलाय आणि डीप मध्ये हा चेंडू जातोय. मिळतील्या चेंडूवरती एकूण 2 धावा. धावसंख्या आहे 29. जिंकण्यासाठी 9 धावांची अजूनही गरज आहे. 11 चेंडू शिल्लक. क्या बात है. लॉंग ऑफ सीमा रेषेच्या बाहेर. ब्रँडेड स्ट्रोक षटकार येतोय राजूच्या बॅट मधून आणि सामना खुला केलाय. जिंकण्यासाठी फक्त 3 धावांची गरज आहे.
क्या बात आहे. बॅटची कडा आहे, मिळते एक धाव. दोन धावांची अजूनही गरज आहे. 9 चेंडू शिल्लक आहेत. यावेळेस कॅज्युअल अप्रोच आपण पाहिला सुभाष यांचा. जागेवरून खेळण्याचा प्रयत्न. 8 चेंडू आणि 2 धावांची अजूनही गरज आहे सामना जिंकण्यासाठी. या सामन्यावरती पूर्णपणे मजबूत पकड निर्माण केली. गुंड्या स्पोर्ट्स संघ देखील वाट पाहतोय. परशुराम ने इम्प्रेस केलंय. क्या बात आहे. बॅकफुटला गेले. इनसाइड आउटचा लाजवाब देखणा. नजाकत बरा फटका. सीमारेषेच्या बाहेर चौकार आणि सामना झालाय फिनिश आणि सामना जिंकलाय कोटकर बॉईज या संघाने. आणि कोटकर बॉईज संघ दाखल होतोय सह्याद्री क्रिकेट असोसिएशन आयोजित सह्याद्री क्रिकेट लीग सीझन 6 च्या अंतिम फेरीमध्ये, अर्थातच मेगा फायनल मध्ये. अभिनंदन कोटकर बॉईज या संघाचं.